हे आहे आंबट गोड जरासं तिखट चवीचं चटकदार असं बिना साखरेचं उपवासाला पण चालेल असं लिंबाचं क्रश लोणचं. गुळ घातलाय तरी सुद्धा ह्याचा कलर किती सुंदर आलाय बघा. हे लोणचं करायला अजिबात वेळ लागत नाही. हे इन्स्टंट आहे, त्यामुळे तुम्ही अगदी केल्या केल्या लगेच खाऊ शकता. त्याची कन्सिस्टन्सी बघा, घट्ट आहे पण तुम्ही इझी स्प्रेड करू शकता अशी आलेली आहे. वरण भाताबरोबर तर सुंदर लागतंच, पोळी भाकरी ब्रेड कशाबरोबरही तुम्ही हे लोणचं खाऊ शकता. ह्याची कन्सिस्टन्सी इतकी छान आलेली आहे की तुम्ही हे इझिली स्प्रेड करू शकता आणि उपवासाच्या दिवशी सुद्धा तुम्ही हे लोणचं खाऊ शकता. आणि जसं जसं हे लोणचं मुरत जाईल तसं तसं ते अजून चांगलं लागतं. हे लोणचं करताना फक्त एकच प्रिकॉशन घ्यायची की सगळ्या गोष्टी घ्याल त्या कोरड्या पाहिजेत, अजिबात ओलसर नको, पाण्याचा अंश नको, तर हे लोणचं अगदी चांगलं राहतं. नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हे लोणचं कायम एअरटाईट काचेच्या जारमध्ये भरून ठेवून द्यायचं. तर असं हे चटकदार लिंबाचं क्रश लोणचं कसं करायचं ते आता बघूया. त्याच्याकरता 7-8 लिंब घेतलेली आहेत. तर आपल्याला ही लिंब बारीक चिरून घ्यायची आहेत. बारीक चिरून घेताना ह्याचा वरचा भाग काढून घ्यायचा असा. ही लिंब मी आधी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आता ह्याची आपल्याला बारीक बारीक फोडी करायची आहेत. लिंबाच्या फोडी करताना त्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या. जेवढ्या बारीक फोडी करता येतील तेवढ्या करून घ्या. लिंबाच्या फोडी करताना अशा बाजूनी करून घ्यायच्या. हे बघा, अशा बाजूनी फोडी करून घेतल्या की बिया इझी निघतात. हे बघा, आपला वेळ जात नाही जास्त बिया काढायला. सुरीला चांगली धार पाहिजे. माझी कमी झाली थोडी ह्या सुरीची धार. धार छान असेल ना तर भराभरा ह्या लिंबाच्या फोडी होतात. अशा बाजूनी फोडी करून घेतल्या की असा मधला भाग राहतो, त्यामुळे त्यातल्या बिया काढायला आपल्याला सोपं जातं. हे बघा, अशा सगळ्या बिया इझी निघाल्यात. आता ह्याच्या पुन्हा बारीक फोडी करून घेते. आता हे मी सगळी लिंब अशी चिरून घेते. लिंबाच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. ह्या सगळ्या फोडी मिक्सरमधनं आपल्याला क्रश करून घ्यायच्या आहेत. सगळ्या बिया काढून घ्या. लिंब घेताना पातळ सालीची लिंब घ्या, त्यामुळे ते चिरायला सोपी जातात आणि क्रश पण चांगला होतो, जास्त कडसर होत नाही. आता हा जो रस आहे तो रस आपण गाळून घालूया. लिंबाच्या फोडी मिक्सरमधनं एकदा फिरवून घेतलेल्या आहेत. एकदा आधी मिक्सरमधनं फिरून घ्यायचं, बघायचं बी वगैरे काही नाही ना, आणि मग चांगलं बारीक करून घ्यायचं. हे बघा, लिंबाचा छान क्रश झालेला आहे. आता एका पॅनमध्ये हा क्रश घेते, मोजून घेते. मोजून का घ्यायचा? त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात गुळ साखर जे घालायचं असतं ते त्या मापात घालता येतं. 1 वाटी घेतलाय, 1.5 वाटी झालेला आहे. आता ह्या लिंबाच्या फोडी पण मिक्सरमधनं फिरवून घेतलेल्या होत्या, त्याचा क्रश 1.5 वाटी झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 3 वाट्या गुळ घालायचा आहे. तुम्ही साखर घातली तरी चालेल, गुळाचं प्रमाण थोडं कमी जास्त केलं तरी चालेल. तुम्हाला इथे मी खूप सोप्या पद्धतीने हे लिंबाचं क्रश लोणचं कसं करायचं हे दाखवते. छान मिक्स करून घेऊया. मी इथे उपवासाकरता हे लोणचं करते, त्याच्याकरता इथे सैंधव मीठ घालते. तुम्ही साधं मीठ घातलं तरी चालेल. ह्याच्यात मिक्स करून घेऊ. अर्धा चमचा जिरं घेतलाय, ते जरासं क्रश करून घेतलेलं आहे ते घालते. कच्चंच जिरं आहे, भाजून वगैरे घेतलेलं नाहीये. काश्मीरी लाल तिखट घालते, त्याच्यामुळे रंग छान येतो. हे आता छान मिक्स करून घेऊया. आता हे अर्धा तास असंच राहू दे. ह्याच्यात जो गूळ घातलेला आहे तो व्यवस्थित विरघळू दे, नंतर मग आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. मी इथे उपवासाकरता हे लोणचं करते. तुम्हाला जर नेहमी करता लोणचं करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिंगाची पूड घातली तरी चालेल. पाव ते अर्धा चमचा हिंगाची पावडर घालायची. तसंच तुम्ही ह्याच्यामध्ये आपल्याला नेहमीचा लोणच्याचा मसाला असतो तो जर 1 चमचा मसाला घातलात ना तरी चालेल, त्यांनी सुद्धा ह्याची टेस्ट फार सुंदर येते. हे आपल्याला कुकरमधनं वाफवून घ्यायचं आहे. त्याच्याकरता एका डब्यात घेते, हे मी झाकण लावते. त्याच्यात एक लहान रुमाल घातलेला आहे, त्याच्यामुळे काय होईल, जे वाफेचं जे पाणी असेल ते त्या रुमालावर पडेल. आता कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरमधून 4 शिट्ट्यामध्ये हे लोणचं शिजवून घेतलंय. झाकण काढूया आता. हे बघा, लिंब मिक्सरमधनं फिरून घेतली होती, ते आणि गुळ असं सगळं एकत्र शिजवून घेतलेलं होतं. ते छान शिजलेलं आहे. रंग किती छान आलाय बघा. गुळ घातल्यामुळे हे पातळ झालेलं आहे. पुन्हा एक त्याला कड दिला की छान घट्ट होईल आणि मग फ्रीजच्या बाहेर सुद्धा अगदी चांगलं राहील. आता गॅसवर ठेवते. हे गॅस चालू केलेला आहे, लो टू मिडियम फ्लेम आहे. आता आपल्याला हे जरा आटवून घ्यायचं आहे, त्यामुळे हे लोणचं फ्रीजच्या बाहेर पण अगदी 6-8 महिने चांगलं राहतं. इथे मी अख्खं जिरं घातलंय. तुम्ही जिऱ्याची पूड घातली तरी चालेल, भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची. पण लोणचं खाताना दाताखाली मध्येच अख्खं जिरं आलं की ते खूप छान लागतं. हे बघा, ह्याला उकळी यायला लागलेली आहे. हे बघा, छान उकळायला लागलेलं आहे, घट्ट झालंय. हे बघा, हे झालेलं आहे. तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी दाखवते. हे बघा, असं एक तरी पाकासारखं झालेलं आहे घट्ट. असं हात लावला की
असं हाताला चिकट कसं लागलं पाहिजे तसं झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केलेला आहे. खाली उतरवते आता. तर हे गार होऊ दे. हे बघा हे आता गार झालेलं आहे. ह्याची कन्सिस्टन्सी बघा, छान घट्ट झालेलं आहे. तुम्ही हे पोळीला, भाकरीला, कशालाही लावून खाऊ शकता. अशी याची कन्सिस्टन्सी आलेली आहे. ब्रेडला सुद्धा लावून हे छान लागतं. तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून जरा पातळ हवं असेल तर एक कड कमी द्यायचा, किंवा आत्ता ह्याच्यामध्ये तुम्ही 2 लिंबाचा रस जरी घातलात तरी सुद्धा हे पातळ होईल. पण एवढं घट्ट केलात ना की हे लोणचं फ्रीजच्या बाहेर सुद्धा अगदी चांगलं राहतं. तर असं हे आपलं आंबट गोड चवीचं लिंबाचं क्रश लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं गुळ घालून केलेलं आहे तरी सुद्धा रंग किती सुरेख आलाय बघा. तेव्हा एकदा नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालंय ते.